लेट्स प्ले मेगा फायनलची मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात पहिली ओव्हर पॉवर प्ले आहे, त्यामुळे त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आहे. लेट्स प्ले मेगा फायनल. बघूया चॅम्पियन कोण होईल. आर आर चषक आज दुसरं पर्व आहे आणि ज्यावर सर्वांना गर्व आहे असं दुसरं पर्व आहे. राजू रावसाहेब आणि त्यांचे सर्व आर क्रिकेट क्लब, एक चांगलं आयोजन, विशाल जावकर आणि त्यांची संपूर्ण टीम, एक चांगलं प्लॅटफॉर्म दिलं गेलंय. मेगा फायनलची मॅच आहे. पहिली ओव्हर घेऊन बॉलर सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवरती बीट केलं गेलंय. लावून अपील. पांडेनी तिकडे संदीपने अपील केली, बट थोडं मिस केला. सिद्धेश आणि त्या सोबतीला वीरा, दोन जोडी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. दुर्वेश रेवन सायन, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर 9 तरुण चुनाभट्टी, असे 2 संघ खुल्या गटातील मेगा फायनलची मॅच खेळत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि तिकडे थोडा फटका बसला गेला. त्यामुळे मॅच आपण पाहिली तर थोडीफार इकडे सुरुवातीला रन्स नाही आली आहेत, त्यामुळे स्टार्ट करणं गरजेची आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर देखील कट केला गेलाय. आपण पाहिलं तर थोडा बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला बॉलर आशिषने, आणि एक सिंगल रन तिकडे मात्र मिळतीये. एका धावेने स्कोर कार्ड 2200 रुपयामध्ये. इकडे पण कट करण्याचा प्रयत्न केला गेला. आशिषचा भन्नाट वेग, लाईन लेंथ प्रॉपर आहे. बॅटरला बीट केलं गेलं. मागे संदीपने चांगला बॉल कलेक्ट केला आणि एका धावेने सुरुवात झाली आहे. चांगली बॉलिंग करतात आशिष आपल्या संघासाठी. पॉवर प्लेची ओव्हर असल्यामुळे थोडं संकटामध्ये. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय, बीट केला गेला कीपरला पण आणि बॅटरला पण. येईल डॉट बॉल. काय बॉलिंग केली गेली आहे. फक्त आणि फक्त 1 रन या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केली गेली आहे. अतिशय वेगाने आशिष बॉलिंग करतात. लाईन लेंथ प्रॉपर आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग करतात. शशी 11 संघाने पण वाईल्ड कार्ड एंट्री घेतली फायनल मध्ये आणि अरवन संघाने पण चांगली खेळी केली. 2 फायनलिस्ट संघ स्थानिक गटातून, इंटर प्रतीक्षा नगर कॅम्पातील सर्व खेळाडू, आज 16 संघ म्हणजे जवळपास 160-170 खेळाडू इकडे खेळले. व्यावसायिक गटातील देखील विविध भागातून खेळाडू इकडे आले. या बॉलवर स्वीप केले गेलेत. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल थांबणार नाही. 4 रन. पॉवर प्लेचा फायदा उचलला गेलाय. इट्स अ बाउंड्री. चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग केलं गेलं बॅटर सिद्धेशने. पॅडल स्वीप खेळले गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि रन मिळाले 4. चला थोडं फास्ट खेळायचं. फिल्डिंग टीम, वेळेचं बंधन आहे. तुम्हाला 25 मिनिटाचा लिमिट आहे, नाही तर एक प्लेअर तुम्हाला पण आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या पॉवर प्ले मध्ये. 5 ओव्हरची मेगा फायनलची मॅच आहे. जो जिंकेल त्याला देखील आकर्षक चषक असं कॅश प्राइज.
थोडीफार मॅच आपण पाहिलं तर डॉट आले, त्यानंतर शेवटच्या बॉल आलेली बाउंड्री कुठे ना कुठेतरी मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेताना पहिली गेली. आर चषकाचा शेवटचा दिवस आहे. बॉलिंगसाठी संदीप शेवटची आणि लास्ट वॉर्निंग आहे. तुम्ही खूप टायमिंग घेताय मित्रांनो, प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं. चांगली बॉलिंग करत असताना संदीप. मेगा फायनलची मॅच आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा संदीप. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा मिस टाइम स्ट्रोक. फिल्डिंग थोडी लेझी पाहिली गेली आहे. सिंगल रन मिळेल. नवतरुण चुनापट्टी संघ त्यांच्या विरुद्ध दुर्वेश विलियम सायन अशी मेगा फायनलची मॅच चालू आहे. इकडे पण फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला. रन एका धावेने मात्र तिकडे स्कोर कार्ड पुढे जाईल एक बाईच्या रूपामध्ये. बघूयात कितपर्यंत फायनलचा टार्गेट उभा करेल. 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे 40-45 तरी रन्स पाहिजे त्या ग्राउंडवर. इकडे पण पुन्हा एकदा फटका थोडा फसला गेला. विराट थोडे नाराज आहेत. रन सिंगल मिळेल. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. 35 पर्यंत ग्राउंडवर पण मॅच रंगताना पाहायला मिळतील. 5 ओव्हरची यानंतर मेगा फायनलची देखील स्थानिक गटातील पण एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. संडे फंडे सुपर संडे. आर चषक आणि शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. राजू रावसाहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर बीट केला गेला. दांडी गोल. संदीपचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. मॅच पाहायला मिळाली. विकेट पण आली आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेखर येतात मैदानाच्या आतमध्ये. रन्स चालू ठेवणं गरजेचं. दुर्वेश विलियम सायन त्यांच्या विरुद्ध नवतरुण चुनापट्टी. कोणता संघ चॅम्पियन होईल खुल्या गटामध्ये. या बॉलवर समोर अगदी ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग. चांगली ओव्हर पाहायला मिळाली संदीपची. ही ओव्हर देखील चांगल्या अंदाजामध्ये टाकली आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद. फक्त आणि फक्त 8 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम दुर्वेश विलियम सायन. 8 धावा झाले धावफलकावरती आणि अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. दोन ओव्हर संपल्यात. 8 रन. तिसरी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी तुषारच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि तुषारला देखील ही बॉलिंग खूप महत्वाची असणारी ओव्हर मेगा फायनल कोण जिंकेल. आठ या धावसंख्येवरती स्कोर थोडा शांत आहे. शेखर आणि सोबतीला विराट स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी तुषार. तिसरी ओव्हर घेऊन तुषारच्या हातामध्ये बॉल दिलाय.
लेफ्ट आर्म तुषार बघत कशा प्रकारे कामगिरी करेल. स्ट्राईक एंडला वीरा. या बॉलला देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला रॉकेट थ्रो आणि तिकडे थ्रो तर जरूर दिला होता बट बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडीफार आपण पाहिलं तर गफलत पाहिली गेली आणि तिकडे आपण पाहिलं तर रन सिंगल कंप्लीट केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स दिला असता तरी तिकडे पण विकेट बनत होती बट स्ट्राईक एंडला फेकी गेली गेली रन सिंगल मिळेल. 9 रन झाले धावफलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस आहे आज अर्धा चषकाचा. दुसरं पर्व आहे. यानंतर देखील आपण पुढच्या वर्षी नक्कीच ही टुर्नामेंट आपल्याला तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळेल. स्थानिक गट खुल्या गटातील एक चांगलं संकल्पना आणि 16 संघ तब्बल इंटर प्रतीक्षा नगरचे खेळताना पाहायला मिळाले. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची हलकीशी एज घेतली गेली आहे. रन सिंगल मिळेल आणि एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 10 धावा झाले धावफलकावरती. दुर्वेश 11 सायन त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम 9 तरुण चुनाभट्टी. खूप चांगलं आयोजन आर क्रिकेट क्लब आणि संपूर्ण त्यांची टीम. इंटर स्थानिकचं क्रिकेट पण चांगलं झालं पाहिजे त्यासाठी खूप चांगलं आयोजन. चला थोडं फास्ट खेळायचंय चुनाभट्टी संघ. 10 धावसंख्येवर 1 विकेट गेले. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म तुषार. स्ट्राईक एंडला वीरा. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॉल पाहिला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुन्हा एकदा पुढे जाईल. 11 धावा झाल्या धावफलकावरती. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागेल. मॅच बनवायला लागेल कारण की फायनल आहे. फायनल प्रमाणे रंगली पाहिजे. या बॉलवर देखील फुटवर्क चांगलं होतं. फटका थोडा फसला. स्ट्राईक एंडला चान्स आहे. डायरेक्ट हिट लागलाय जरूर. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. इकडे आपण चेक करूयात नक्की. इट्स OUT आउट. बॅटरला बाहेर जावं लागेल इकडे मैदानाच्या बाहेर. मॅच चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळते. विकेट आले. तुषारने एक महत्वाचा बॉल पाहिला गेला. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर विक्रांत येत आहेत. बारक्या. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. विक्रांतने अगदी हलक्यात आणि ढकलला. चांगली फिल्डिंग तिकडे. स्किड झाले फिल्डर बट एकच रन मिळेल. चांगली बॉलिंग केली तुषारने. याही ओव्हरमध्ये स्पेल थांबवला गेला. गुड बॉलिंग तुषार. विकेट पण आली. संदीपचा एक रनआउट चांगल्या पद्धतीने पाहिला गेलाय. स्कोर झाला आतापर्यंत 12 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या इकडे एक चांगली पिचिंग बट व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाईल. 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. तिसरी ओव्हर चालू आहे. दुर्वेश 11 सायन्स संघ थोडा डगमगलाय. रन्स करावे लागतील. 30-35 पर्यंत स्कोर पाहिजे. या बॉलवर फुटवर्क चांगला आहे. विथ द स्पिन चांगला टायमिंग. वीरा. वी फॉर विक्ट्री और वी फॉर वीरा. वीरा ने यहां पर हल्ला बोल कर दिया. बेहतरीन टाइमिंग यहां पर कवर्स पे. शॉट ऑफ द मैच. शॉट ऑफ द फाइनल मैच. सेवेंटीन रन और स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. इस बार भी बैटर स्वीप खेलने की कोशिश की. वहां पर अच्छा टाइमिंग.
और अच्छी फील्डिंग वहां पर, गोविंद वहां पर थे और गोविंद ने एक अच्छा बॉल स्टॉप किया। वेल स्टॉप गोविंद। और 3 ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका, 18 रन पे 2 विकेट। अठरा रन झाली, त्यांनी 2 विकेट गेले। अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा। 5 ओव्हरची मॅच आहे। दुरेचिलन सायन्स संघ थोडा कठीण परिस्थितीमध्ये येते। आशिष मात्र थोडी बातचीत चालू आहे की ही ओव्हर पॉवर प्ले पण एक असणार आहे, त्यामुळे बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आहे। मॅच नक्की तशी रंगताना पाहायला मिळेल का? शेवटची 7 मिनिटं शिल्लक आहेत। चुनापट्टी संघ पण टाइम इथे सेट केलाय। या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड चांगला फटका खेळले गेले बॅटर वीरा, आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4 रन। वीराने विथ द स्पिन स्वागत केलं या ओव्हरच्या 4 रनने। बावीस धावा झाले धावफलकावरती। वीराने चांगली स्टार्ट केली आहे। यावर देखील स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला। चांगला बॉल, गुड बॉलिंग। आशिषकडे कॉन्फिडन्स आहे आणि खूप चांगली बॉलिंग करतायत। या बॉलवर देखील आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला। रन सिंगल मिळेल। ट्वेंटी 23 धावा झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेलेत। इकडे पण फ्लिक केला गेलाय। बारक्याने पण चांगला स्ट्रोक खेळले गेले। फिल्डर आहेत तिकडे। सिंगल रन मिळेल। थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि तिकडे मोहे मोहे, ये प्रभू ये क्या हुआ। 1 2 3 3 फिल्डरला बीट केलं। चोवीस धावा झाले धावफलकावरती। चौथी ओव्हर चालू आहे बॉलर आशिष यांची। या बॉलवर देखील स्टेप आउट झालेत आणि काय टायमिंग केलं वीराने। 4 रन, 28 धावा होते धावफलकावरती तब्बल। पहिल्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ थोडा शांत होता, पण वीराची अफलातून बॅटिंग
आणि दुर्वेश इलेव्हन सायन्स संघ देखील मॅच मध्ये आलाय. वेल प्लेड वीरा. (28) लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर देखील पुन्हा एकदा विथ द स्पिन फिल्डर आहेत तिकडे रन सिंगल. 29 धावा झाल्या धावफलकावरती आणि बघता बघता पहिल्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि बघूयात 6 बॉल मध्ये आता कसा ग्राफ वरती जाईल. 4 मिनिटं बाकी आहे त्याची पण नोंद घ्या तुम्ही मित्रांनो. टायमिंग तुमचं चालू आहे. 4 मिनिटांमध्ये तुमचे 6 बॉल टाकून झाले पाहिजेत. 40 पर्यंत स्कोर जाण्याची शक्यता आहे, पण तेवढं टचअप देणं गरजेचं आहे. आणि बॅटिंग चॉईस हा मात्र पॉवर प्ले असणार आहे. लास्ट ओव्हर बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतील ह्या ओव्हर मध्ये वीरा आणि त्या सोबतीला बॅटर विक्रांत. एकोणतीस 29 रनवरती 2 विकेट गेले. शेवटचे 6 बॉल घेऊन बॉलर सागर. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला तिकडे आणि वीराला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होते, पण फटका फसला आणि पहिल्याच बॉलवर सागरला यश मिळत आहे. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. पहिल्या डावातील चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर कुठेतरी फिल्डिंग टीम डगमगली. विराची एक चांगली बॅटिंग, त्यामुळे दुर्वेश इलेव्हन सायन्स संघ देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. बॉलिंगसाठी बॉलर सागर, स्ट्राईक केला लेफ्टी बॅटर. या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत. पॉवर प्लेचा तिकडे बॉल मात्र गॅप ट्रॅव्हल होईल. डबलचा कॉल दिलाय. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आणि तिकडे बघता बघता दुसरी धाव मिळेल का? नाही. बॅटरला आपण पाहिलं तर बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. विक्रांतला पण बाहेर जावं लागतंय. सायन, दुर्वेश इलेव्हन सायन्स संघ आपला एक प्लेयर पाठवा प्लीज. एक प्लेयर पाठवा मित्रांनो, नाहीतर बघा पुढचं पाऊल घेण्यास भाग पाडू नका. एक प्लेयर पाठवा यार. मॅच कुठे ना कुठेतरी शांत होते. 29 रन झालेत आणि 3 विकेट गेलेत. विक्रांत रनआउटच्या रूपामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाते पुन्हा एकदा. या बॉलवर मात्र बॉल निघून जाईल 4 रनसाठी. चांगलं टायमिंग केलं लेफ्टी बॅटरने. इट्स अ बाउंड्री. दुर्वेश इलेव्हन सायन, आपला एक जर प्लेयर आता आला नाही तर मित्रांनो 3 रनची पेनल्टी दिली जाईल. मित्रा 4 वेळा अनाउन्समेंट केलंय.
या बॉलवर देखील विथ द स्पिन बीट केलं गेलं बॅटरला आणि इकडे बाहेर जावं लागेल. सागरने बॉल फिरवलाय. चांगली मॅच पाहायला मिळतीये. बघता बघता ग्राफ देखील वरती जाताना पाहिला गेल्या. 35 धावा झाले त्यांनी तब्बल 5 विकेट गेल्यात. या बॉलवर वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फुटवर्क दाखवलं होतं जरूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्राईक एंडला बॅटरला इकडे बाहेर जावं लागतंय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि 36 धावा झाले धावफलकावरती. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. एक मिनिट. ओके, चालू करा मॅच. 36 शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बघूयात कशा प्रकारे चान्स घेतील. 36 रन आणि 6 विकेट गेलेत, त्यामुळे बाउंड्री आली तर 40+ रन होऊ शकतात. टार्गेट पण त्याप्रमाणे सेट केलं तर मॅच पण बघायला मजा. स्ट्राईक एंडला विनू. या बॉलवर बीट केला गेला आणि तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटच्या बॉलवर येते विकेट.
स्वर्ण ग्रुपचे आमचे ओनर मयुरीजी शिरगावकर, आपलं पण स्वागत आहे. आज ते देखील इकडे उपस्थित राहिले आहेत. मयुरीजी शिरगावकर आणि टायगर ग्रुप सायन तलाव अध्यक्ष आशिष उपलांची आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. ते पण व्यासपीठावर कालपासून ते देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या APMC मसाला किंग ऋषभ वैश्य आपलं पण स्वागत आहे. चला मॅच चालू करायचे. 37 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल. 100 रन्स इकडे खातं ओपन केलं गेलंय. 37 धावा करायच्या आहेत, त्यातली 1 रन्स तर झाली आहे. 9 तरुण चुनापट्टी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर दुर्वेश 11 सायन. स्थानिक गटातील ही मेगा फायनलची मॅच आहे. यानंतर आपण पाहिलं तर स्थानिक गटातील मेगा फायनल पाहायला मिळेल. व्यावसायिक गटातील ही फायनल चालू आहे. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल, चांगला बॉल टाकला आदित्यने. अतिशय वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे येईल डॉट बॉल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आदित्य. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. एका रनने मात्र पुन्हा एकदा धावफलक पुढे जात आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. RR चषकाचं हे भव्य दिव्याचं आयोजन आर क्रिकेट क्लब, राजू राव आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगलं क्रिकेट इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतीक्षा नगर सायन मध्ये आज आपण आहोत आणि एक भव्य दिव्याचं प्लॅटफॉर्म. सर्व स्थानिक खेळाडूंना देखील इकडे पाहिलं गेलं. खुल्या गटात देखील खूप चांगले संघ पाहिले गेले आणि मेगा फायनलची मॅच आहे. यानंतर शशी 11 संघ देखील स्थानिक गटातून त्यांच्या विरुद्ध आर क्रिकेट क्लब R1 चांगला खेळ त्यांनी पण केलाय. त्या बॉलवर देखील फटका फसला गेलाय. थोडी एज घेतली गेली. रन सिंगल मिळेल. अमर आणि त्या सोबतीला आशिष. खुल्या गटाची आपण मेगा फायनल पाहतोय. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आदित्यने स्वतः बॉल अडवला आणि थोड्या वेळासाठी वाटलं डायरेक्ट हिट लागला असतं तर नॉन स्ट्राईक हिटला बॅटरला पण बाहेर जावं लागलं असतं. पण मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर शांत होतीये. वेल स्टॉप आदित्य, चांगली फिल्डिंग. इकडे पण कव्हरला एक क्लासिकल ड्राईव्ह करत असताना आपण पाहिलं तर बट तेवढीच चांगली फिल्डिंग. खूप सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला फेकी केली आहे आणि बॅटर मला असं वाटतं आशिषला तिकडे चांगल्या पद्धतीने एफर्ट्स दिले. तिकडे स्ट्राईक एंडला आशिषला बाहेर जावं लागलं. लेफ्टी बॅटर तुषार येतात स्ट्राईक एंडला. सुरुवात चांगली केली आहे. जशी पहिल्या इनिंगची सुरुवात झाली तशी मध्ये आदित्यने पण या ओव्हरमध्ये चांगली ओव्हर टाकली आहे. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळेल. खूप सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे आणि फक्त 5 रन खर्च करत असताना आदित्यने एक चांगला स्पेल टाकलाय.
24 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 32 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 32 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. श्री साई स्पोर्ट्सला पण युट्यूबला देखील टुर्नामेंट लाईव्ह पाहतोय आणि आज सर्व सायन प्रतीक्षा नगरचे देखील सर्व खेळाडू इकडे एकत्रित होऊन चांगलं क्रिकेटचा एन्जॉय करतात. खुल्या गटातील देखील एक महत्त्वाची मॅच आहे आणि फायनल मॅच कोण जिंकेल त्याला पण आकर्षक ट्रॉफी आहे. बॉलिंगसाठी वीरा येत आहेत. बॉलिंगसाठी वीरा येत आहेत. विराच्या हातामध्ये बॉल दिला स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी तुषार. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्सने स्कोर थोडासा पुढे जाईल. आणि या बॉलवर लाऊड अपील करत असताना आपण पाहिलं तर तुषारला बाहेर जावं लागतंय आणि मग ट्विस्ट. तुषारने थोडी घाई केली या मॅच मध्ये. थोडा वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि दांडी उडवली आहे. दोन विकेट गेले आहेत 6 रनवरती. विराने चांगली बॉलिंग करत असताना एक महत्वाची विकेट मिळवली या ओव्हरमध्ये. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे व्हाईट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे रन सिंगल. दुर्वे शिलवन सायन त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एका साईडला तरुण चुनाभट्टी. या बॉलवर देखील बीट केल्या गेल्या. चांगली बॉलिंग विराची. कॉन्फिडन्सने बॉलिंग करतोय विरा. गुड बॉलिंग. चांगले बॉलर आहेत. मुंबईतले व्यावसायिक क्रिकेट पण खूप चांगले खेळले आहेत. खुल्या गटात पण त्यांना अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप चांगला अनुभव आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. 9 रनवरती 2 विकेट. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आलाय. 1 रन मिळेल. डबल डीजी मध्ये मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. अजूनही 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. विराचा एक चांगला स्पेल या मॅच मध्ये थोडं कायापालट करून गेलाय. बॉलिंग विरा. इकडे पुन्हा एकदा बॉलला फिरवलं गेलं. विराने स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे आणि तिकडे मोये मोये
चांगले एफर्ट्स दिले मागे, वेल एफर्ट्स. चेक केलं जाईल आताचे रन किती आहेत नक्की, अंपायर्स कळवू आपण. डेलिब्रेट नाहीये, नो पण नाहीये. अंपायर आताचे रन किती आहे टोटल? 2 रन. स्कोर मात्र तिकडे 12 रन्स आलेत आणि लेग बाईटच्या मध्ये 2 रन मिळाले. शेवटचा बॉल बाकी आहे वीरांचा. चांगले एफर्ट्स दिले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये मनोजने. इकडे देखील पाहिलं तर पुन्हा एकदा चोरटी रन घेण्यामध्ये यशस्वी ठरतात. रिव्ह्यू चेक केलं जाईल मित्रांनो. जे पाय खाली घेऊन बसलेत ना स्टंपच्या मागे, मित्रा पाय वरती घेऊन बसा मित्रांनो. अलिबागला बीचवर आपण बसतो तसे सर्व बसलेत, मस्त एन्जॉय करतात क्रिकेट. पण मित्रांनो तिकडे डिसिजन थोडा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे नॉट आउट आहे. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू. तर 2 षटक संपलेत, धावा झाल्यात ते म्हणजेच 13. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आपण नक्कीच बघत आहोत दुर्गेश 11 सायन, त्याचबरोबरीने नवतरुण चुनापाटी या दोन्ही संघामध्ये आपण मॅच बघत आहोत. पाहिजे तिसरा षटक घेऊन आपल्या संघासाठी विनो. आता मात्र स्ट्राईक एंड वरती असतील विनो. चांगला फटका इम्प्रोवाइज केला बॅट मधून, रनआउटची संधी आहे. हो यस, अंपायर मनोज यांनी सांगितलं तुम्ही मात्र आउट आहात आणि मात्र माघारी परतावा लागतोय बॅट्समॅन आकाश यांना. एक चांगली बॉलिंग आपल्याला बघायला भेटते विनो यांच्या माध्यमातून.
पहिला मोठा टार्गेट असा सुद्धा उभा केलाय. त्या दरम्यान 2 षटक झाले, 13 धावा झाल्या. तर पहिल्याच बॉलवरती एक विकेटचा पतन सुद्धा झालंय. दुसरा बॉल. चांगला फटका इम्प्रोवाइज केला बॅटमधून. नक्कीच बॉलवरती तिकडे राज जात असताना एक चांगला स्टॉप बघायला भेटतो राज यांच्या माध्यमातून. धावसंख्येत धावा होतात त्या म्हणजे 14. एक भली मोठी मॅच आहे. बघायचं कोण ठरतंय मॅचचा मानकरी, या ट्रॉफीचा मानकरी. पर्वत दुसरा आहे. कुलाकडील सामना आपण बघत आहोत. फायनलची मॅच. आता मला काहीसा बाहेर टाकलेला बॉल होता, पूर्णपणे बीट झाले. तर फलंदाज अमर. पुन्हा एक चांगला शॉट इम्प्रोवाइज केला बॅटमधून. तिकडे मनु बॉलवरती असताना एकदा कंप्लीट केली आहे. अमर आणि सागर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटते. धावसंख्या होते ती म्हणजेच 16, माफ करा 15. पुन्हा एकदा काहीसा वेगवान बॉल टाकायचा प्रयत्न, परंतु मनोज यांनी वाईट बॉल सांगितले. पुन्हा एकदा धावसंख्येत भर धावा होतात त्या म्हणजे 16. एक चांगला फटका इम्प्रोवाइज केला बॅटमधून. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट लागलाय, परंतु पंचांनी नकार दिलाय आणि हो यस नॉट असा घोषित केलाय. बॅट्समन सेफ लँडेड होतोय. धावसंख्येत भर धावा होता त्यामध्ये 17. शेवटचा बॉल आहे षटकामधील, तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल. एका बाजूला असतील विनू. स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत सागर यांना. पुण्यात एक चांगला फटकार मारायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न चुकतोय. तिकडे यशस्वी सुद्धा बीट होत आहेत. 3 षटक संपतात. 3 षटक अकरेस बॉल टू रन समीकरण आपल्याला बघायला भेटतोय. 6 रन रेटने नक्कीच स्कोर पुढे सरकतोय. धावा होतात त्या म्हणजेच 18. लॉस ऑफ 3 विकेट. 18 बॉल 18 धाव्यांचं समीकरण टीम नवतरुण चुनापट्टी यांच्या माध्यमातून बघायला भेटतोय. तर टार्गेट असेल जिंकण्याकरिता 37 धावांची गरज आहे. अजूनही आपण बघितलं तर 19 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 19 धाव्यांचं समीकरण नक्कीच पूर्ण करायचं टीम नवतरुण चुनापट्टी या संघाला. तर पंच मनोज यांचा नक्कीच इशारा येतोय. पॉवर प्ले घेतलाय, बॅटिंग पॉवर प्ले नक्कीच घेतलाय. एका बाजूला आपण बघतोय सागर, दुसऱ्या बाजूला असतील अमर. बघायचं पॉवर प्लेची ओळख कोण हाताळतंय. पॉवर प्लेचा षटक असेल ओके. पॉवर प्ले कॅन्सल केलाय.
तर 12 बॉल 19 धाव्यांचं समीकरण अजून पाठलाग करायचं आहे. तर टीम नऊ तरुण चुनापट्टी या संघाला आता 12 बॉल 19 धावा रोखायचे. तर टीम दुर्गेश 11 साईन यांना तर ते नक्कीच या संघामध्ये आपण बघितलं दुर्गेश 11 साईनमध्ये नक्कीच भला मोठा संघ असेल. वीरा असतील, त्याचबरोबर विनू, त्याचबरोबर मोठे प्लेअर आपण बघत असेल सिद्धेश मंचेकर, त्याचबरोबर त्यांच्यासोबत शेखर, असे काहीच नामांकित प्लेअर आपण बघतोय साईन परिसरातील या टीममध्ये. चांगला स्टॉपचा प्रयत्न होता, परंतु पंच मनोज यांनी नो बॉल घोषित केलाय. आता मात्र 12 बॉल आणि 17 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या होते 21. आता मात्र बॅटची काढा लागले. बॉल पॉईंटच्या दिशेने चाललाय. वीरा तिकडे बॉल वरती येत असताना त्या दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केले गेले. धावसंख्येत भर धावा होते त्या म्हणजेच 22. आदित्य, एक चांगला बॉल आपल्याला बघायला भेटतो आदित्य यांच्या माध्यमातून. काय बॉल हाताळलाय आदित्य यांनी. पहिला बॉल नक्कीच वाईड असेल, दुसऱ्या बॉलवरती 1 रन, तिसऱ्या बॉलवरती 1 रन, नक्कीच चौथा बॉल आपण बघितला डॉट बॉल, अर्थात 3 बॉल झाले. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या त्या आदित्य यांनी. पुन्हा एक चांगला फटका इम्प्रोवाइज केलाय आणि येस व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच बाय राज, सेन्सेशनल कॅच ऑफ द मॅच. काय कॅच घेतले राजनी, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. काही वेळापूर्वीच आपण बघितलं शिवसाई सारख्या बलाढ्य संघामध्ये राज खेळत असताना. त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले राज यांना. नक्कीच आपण चांगली कॅच घेतली राज. जय भवानी स्पोर्ट्स क्लब व जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ यांच्यातर्फे तुम्हाला 200 रुपयाचे पारितोषिक असेल. तर फक्त बॅटिंग आणि फक्त बॉलिंग हे महत्त्वाचं नसतं, फिल्डिंग सुद्धा तितकीच महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. हे दाखवून देत असताना राज, क्या बात आहे, क्या कॅच फिनिश केले राज यांनी. आता मध्ये तिकडे काहीसा वेग मध्ये गतीपर्यंत गेला आणि त्याचबरोबर एक चांगला बॉल हाताळला बॉलर आदित्य यांनी. पुन्हा एकदा निर्धाव बॉलची सांगता होते. बॉल होते ते म्हणजेच 5. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या होती म्हणजेच 22 इन लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल. आणि पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालेत बॅटर संदीप. धावसंख्या स्थिरावली आहे. धावा होत्या त्या म्हणजेच 22. शेवटच्या 3 बॉल नक्कीच निर्धाव केलेत. आता मात्र 6 बॉल 15 धाव्यांचं समीकरण आहे. पॉवर प्लेचा षटक असेल. बघा शेवटचे षटक घेऊन कोण येते. टीम दुर्गेश 11 सायन यांच्या माध्यमातून. बॉलर असतील
शेवटचे षटक आहे, चांगली मॅच आहे. आपण बघत आहात आर आर चषक 2025. आयोजक असतील R11 क्रिकेट क्लब. त्याबरोबरीने आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व क्रिकेट खेळाडूंचं हार्दिक असं इथे स्वागत असेल. शेवटचे षटक खुल्या गटातील जिंकण्याकरिता 6 बॉल 15 धाव्यांची गरज आहे. आता मला तिकडे रनआउटची संधी होत असताना, परंतु त्यांना माहिती आहे जर आपण नक्कीच सिंगल आणि डबल्स जर नॉर्मल पद्धतीने होऊन दिला तर आपला मॅच आपल्या साईडूनच रिझल्ट लागणार आहे. टीम दुर्गेश 11 सायन या संघाचा. आणि जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल 9 तरुण जुनापट्टीत आपल्याला काहीसे मोठे फटके इम्प्रोवाइज करावे लागतील. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक असं स्वागत असेल. त्याचबरोबरीने स्पर्धेला लाभलेले टीम SSS लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण कव्हरेज केलं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर R11 क्रिकेट क्लबचे सर्व टीम मेंबर्स असतील विजय जावकर आणि त्याचबरोबर प्रियेश त्रिपाठी, त्याचबरोबर राहुल दासरे यांचं सुद्धा इथे हार्दिक असं आभार असेल. त्यांनी एक खूप चांगली योजना करून हे टुर्नामेंट लाभवले गेले. पर्व दुसरं आहे RR चषकाचं 2025. बघायचं कोण मार्केट ठरतंय या स्पर्धेचं. आणि आता मात्र बॅटरला माघारी जावं लागतंय. संदीप यांच्या विकेटचं पतन होत आहे. बॉलिंग बघायला भेटली आपल्याला बॉलर कडून. पुन्हा एकदा मॅच कडे वळायचं. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आता मध्ये एक चांगला फटका इम्प्रोवाइज केला लेग साइड दिशेने. वॉट ऑफ स्टॉप बाय मनु उर्फ मनोज. काय स्टॉप बघायला भेटतोय. या आधी सुद्धा एक चांगला स्टॉप बघितला आपण मनु यांच्या माध्यमातून. हा सुद्धा बॉल एक चांगला स्टॉप बघायला भेटतोय. म्हणून मी बोललो फिल्डिंग करणं हे खूप गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेटमध्ये तुमची फिल्डिंगच तुम्हाला मॅचमध्ये रिटर्न आणू शकते. त्याच पद्धतीने आपण फिल्डिंग बघायला भेटते आपल्याला मनु यांच्याकडून. आता मात्र एक चांगला बॉल आपण बघितला. यशांच्या माध्यमातून पूर्णपणे बीट झाले तर नक्कीच विकेटचं पतन झाले. तिकडे चांगली किपिंग आपण बघितली शेखर यांच्या माध्यमातून. सामना पूर्णपणे झुकलाय तरी टीम दुर्गेश 11 सायन यांच्या माध्यमातून. उर्वरित बॉल असतील 2 आणि जिंकण्याकरता अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा एक वेगवान बॉल आपण बघतोय आणि ती दिशा पुन्हा एकदा विकेटचा पतन होतोय. आता मात्र हॅट्रिकचा बॉल आहे. बघायचा हॅट्रिक कंप्लीट करत का यश. अजून एकही हॅट्रिक झाली नाहीये. RR चषक 2025 पर्व दुसऱ्या मधली ही पहिली हॅट्रिक होते का बघायची. आणि हा सामना जिंकलाय. या वर्षीचे स्पर्धेचे मानकरी ठरलेत RR चषक 2025 चे खुल्या गटाचे मानकरी ठरलेत दुर्गेश 11 सायन संघ. तर नक्कीच एक चांगली खेळी दाखवली आणि तुम्ही मानकरी ठरलात. या ट्रॉफीचे जिंकल्याबद्दल जिंकलेल्या संघाचे हार्दिक असं आभार असेल. त्याचबरोबर एक चांगली खेळी तुम्ही दाखवली.
तर विनंती असेल मन्नू उर्फ मनोज यांना तुम्ही स्टेजवरती यायचंय. सॉरी माफ करा, विनंती असेल राज यांना, राज तुम्ही स्टेजवरती यायचंय आणि आपला जे फिल्डिंग केले तुम्ही त्याचा पुरस्कार घेऊन जायचंय. राज मॅन फ्रॉम दुर्गेश 11 सायन राज, राज आपल्याला विनंती आहे. राज राज आपल्याला विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. तर नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिकचे मानकरी ठरतायत आपले सागर दादा. त्यांना पुरस्कार देतील, 200 रुपयाची कॅश प्राइज देतील. राज यांना का फील्डिंग केली है. तर एक फोटो घ्यायचा है. विनू एक फोटो लेने का है अपने भाई का, राज का फोटो लेने का है. क्या अच्छा स्टॉप दिखाया राज, फील्डिंग के जोर पे कैश प्राइज हासिल किया राज ने और उनको कैश प्राइज देते हुए हमारे सागर सर. बघा मित्रांनो, कॅश प्राइज कितीची का असे ना, परंतु आपण पारितोषिक मिळवतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती त्यांनी ते पारितोषिक मिळाले. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे राजसाठी त्यांच्या संघाकडून. आता काहीच वेळात RR चषकचे सर्वस्व, त्याचबरोबर आपल्या प्रदेशनगर सायन विभागातले समाजसेवक श्री राजूराव यांचं इथे आगमन होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव व त्यांचे सगळे सहकारी, त्यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल.